नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 2 वाजता आपण बघताय एबीपी माझा. थेट जाणार आहोत बीडमध्ये. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके पंकजा मुंडेंशी संवाद साधतात. दिग्गज पराभूत झालेले आहेत. त्यामध्ये कोणी 1 लाखांनी झाले, कोणी 1.5 लाखांनी झाले, काही 2-2 लाखांनी पण पराभूत झालेत. अशा वेळी जेव्हा तुम्ही स्वतः साक्षीला आहेत की मी जेव्हा तिथे मतदान केंद्रावर आले तेव्हा मी अवघ्या 2200 मतांनी मागे होते आणि ते फायनल काउंटिंग होतं. तर त्याच्यामुळे आमच्या लोकांमध्ये काही भावना होती की काही ठिकाणी चुकीची मतं लागली गेलेली आहेत बेरजेमध्ये. म्हणजे एजंटमधून लिहिताना चुकीचं झालेलं आहे आणि एकदम थोडक्यात असल्यामुळे आणि मग बाकी 1-2 ठिकाणी रिकाउंटिंग झालं, डबल रिकाउंटिंग झालं. तर तुम्ही एक रिकाउंटिंगचा अर्ज करा असं तिथल्या माझ्या एजंट्सनी मला विनंती केली. मी रिकाउंटिंगचा अर्जही केला पण तो कलेक्टरांनी फेटाळला आणि मग त्यांनी निकाल जाहीर करणार नाही म्हणून निकाल जाहीर केला. तर ते 2200 वरून ते 6000वर काहीतरी त्यांनी निकाल जाहीर केला. बघायला गेलं तर मागच्या वेळी प्रीतमताईंना मी पालकमंत्री असताना जेवढी मतं पडली त्याहूनही अधिक मतं मला पडली आहेत. परंतु समोरच्या उमेदवारां माझ्यामध्ये जो 20-22चा फरक होता त्याच्यामुळे मला म्हणायला हरकत नाही की 0.001 असा पर्सेंटनी आमचा निसटता पराभव झाला. ज्यांनी कुणी मला मतदान केलं त्यांचे मी आभार मानते आणि एकूणच एक वातावरण होतं राज्यामध्ये. त्या वातावरणामध्ये खूप मोठ्या मताधिक्याने लोकांना निवडणुकीच्या पराभवाचा सामना करावा लागलेला आहे हे नक्कीच. हे जे 2200चा आकडा आहे तोच आकडा मतमोजणी केंद्रावर होता. सगळे पत्रकार तिथे बसलेली मंडळी यांच्या हातामध्ये हे आकडे होते. मग त्या 2-2.5 तासामध्ये हा आकडा कुठून वाढत गेला आणि शेवटी कारण एकच फीर राहिली होती ज्याच्यामध्ये 6 गावं होते. त्या अगोदरचे गावं मोजले की त्यावेळेस 2000चा फरक होता. तर हा 6000 कसा झाला? मी जेव्हा परळीवरनं निघाले बीडकडे तेव्हा माझं जवळपास 43,000 काहीतरी लीड होतं